विद्यार्थी मित्रांनो, पहा तर SSC GD 2025 जेव्हापासून आपलं फायनल स्कोअर कार्ड जे आलं आहे तेव्हापासून चॅनलवरती मी 2-4 व्हिडिओ टाकलेत. अजून कट ऑफबद्दल म्हणा की फिजिकल कसं असते सगळ्या गोष्टी. तर त्यामध्ये बऱ्याचशा मुलांच्या कमेंट एवढ्या आल्यात ना की त्याला मी अजून रिप्लाय देऊ शकलो नाही. मी बघितले अजून व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमधून बरंच काही शिकायला भेटतं आहे. पोराला मार्क किती आहे, कोणाचे कसे डाऊट आहे बा. असं नाही की ते ज्याचे डाऊट आहेत त्यालाच त्याचा फायदा आहे, फक्त ते डाऊट तुमच्या सर्वांना कामीच येणार आहे. कारण की त्यामध्ये पोराने विचारले किती मार्क्सवर कोणती पोस्ट भेटू शकते. ठीक आहे, त्याच्या सगळ्याचे उत्तरं मी देणार आहे. लय मोठे मी स्क्रीनशॉट काढून घेतलेत सगळ्या याचे. ठीक आहे, व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणारच आहे. कारण की सर्वांचे डाऊट हे तुमचं पण त्यात डाऊट असू शकते, तुमचा स्वतःचा नाही पण तुम्हाला जे डाऊट पडतात. कारण की एका पोराला काय डाऊट पडू शकतात ते सगळे कमेंट सेक्शनमध्ये असाल. ठीक आहे, तुम्ही स्वतः एक म्हणजे जास्त डाऊट का विचारू शकत नाही. ते सर्वांचे डाऊट म्हणून तुमचे बी सगळे डाऊट क्लिअर होणारच. व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, तर चॅनलवर जे पण नवीन असेल भैया, महाराष्ट्रात SSC GDसाठी आपलं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. चॅनलला भैया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ठीक आहे, तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मध्ये मी कशाच्या बेसवर उत्तर देणार आहे. मी स्वतः आपला SSC GDचा व्हिडिओ आपला बघितलाच असन की मी 1 मिनटं हे ब्रश चालू करतो मला की 2025चा फायनल कट ऑफ किती जाऊ शकते याच्यासाठी मी चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता. फायनल कट ऑफचा किती जाऊ शकते बघ. ठीक आहे, तर तो कशाच्या बेसवर काढला होता की आपण गुगल फॉर्म मी स्वतः भरून घेतला होता. त्यामध्ये 500 आता लगभग तो काहीतरी 600 जणांपर्यंत पोरांनी भरले. तर डाटा मी 550 जणांच्या बेसवर मी डाटा काढला होता. डाटा कसा काढला होता ते पण सांगतो. सगळ्याचं ॲव्हरेज काढलं होतं. ॲव्हरेज म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की जास्त पोराला किती मार्क आहे त्याचं सरळ उत्तर हे असते ॲव्हरेज असते ते. ठीक आहे, ॲव्हरेज जास्त पोराला किती मार्क असते ते ॲव्हरेज असते. आणि ॲव्हरेजपेक्षा फायनल कट ऑफ कधी पण थोडा जास्तच असते. त्याच्यासाठी मी ChatGPTवर पाहिलं, इकडं तिकडं पाहिलं की बा जे ॲव्हरेज स्कोअर असते त्याच्यापेक्षा किती आपलं फायनल कट ऑफ वाढू शकते. आणि आपलं RW चॅनल पण तुम्ही बघितलं असाल, त्यांचा ॲव्हरेज जो स्कोअर कार्डचा ॲव्हरेज स्कोअर आला होता तो 114 आला होता. आणि त्यांच्या बेसवर त्यांना 114-115 प्लस फायनल कट ऑफ सांगितला होता. तर त्याचा डाटा त्याला माहीत. आपला डाटा मी तुमच्या पुढे सगळ्या गोष्टी केल्यात. नसन पाहिलं व्हिडिओ, चॅनलवर व्हिडिओ आहे. फायनल कट ऑफ किती जाईल सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्यात. तर मी शॉर्टमध्ये सांगते मी हा फायनल कट ऑफ तयार केला. तर आता हाच जाणार आहे का? मी आधीपासून सांगत आलो आहे, कट ऑफ कोणाचाच खरा ठरत नसते. कट ऑफ फक्त SSCला माहीत असते. बाकी सगळे तुम्हाला एक अंदाज देऊ शकते. ठीक आहे, अंदाज तर मग तुम्ही बी लावू शकता, पण तुमच्यापेक्षा मला जास्त एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळं मी म्हणतो की एक अंदाज तुमच्यापेक्षा चांगलाच राहील. ठीक आहे, अंदाज कोणाचा बी गलत जाऊ शकते. जर तुम्ही RWचा व्हिडिओ माहीतच असेल, रोजगार विथ अंकित, त्यांनी आपला SSC GDचा फिजिकलसाठी कट ऑफ सांगितला होता. हे बघून घ्या, व्हिडिओ मी स्क्रीनशॉट काढलेले. एक्सपेक्टेड कट ऑफ कोणासाठी PET PST 2025साठी हे महाराष्ट्राचा कट ऑफ किती सांगला होता त्यांना. URचा 102, 93, 100, 97, 90 हा कट ऑफ सांगितला होता फिजिकलसाठी. त्यांनी गुगल फॉर्म भरून घेतला होता. तर आपला कट ऑफ किती लागला फिजिकलचा हे बघा इथे. 2025चा फिजिकलचा कट ऑफ कुठं ते 100 आणि कुठं 90, म्हणजे कट ऑफ कोणाचा सही जात नाही. 2025साठीच तो कट ऑफ त्यांनी सांगितला होता. तुमचा फिजिकलचा कट ऑफ एवढा जाईल, पण कट ऑफ एवढा गेला. ठीक आहे, त्याच्यामुळं कोणत्याच कट ऑफवर तुम्ही असं डोळे लावून विश्वास ठेवू नका. मी माझ्या स्वतःचं बी सांगतो की कट ऑफ कोणाचाच खरा जात नाही. फक्त एक अंदाज येऊ शकते. याच्यातून 2 फायदे होऊ शकतात. एक तर पोरं कोणाला वाटते, म्हणजे कोणी असं नाराज पण होते की भाई आपल्याला एवढे मार्क नाही आहेत. आणि एक फायदा असा बी होतो की कोणी असं सेफ समजतं स्वतःला की पोराला मार्क नाही आहे, पेपर अवघड होता बा, तर मग होणारच आहे. तसा विषय नसते. एक तुम्हाला काय म्हणता येईल त्याला अंदाज येऊन जाते की बा इथपर्यंत कट ऑफ जाऊ शकते. आता ह्या कट ऑफमध्ये 4-5 मार्क अपडाऊन मी सांगू शकतो मला की 4-5 मार्काच अपडाऊन होऊ शकते. पण मी गॅरंटीने एकच गोष्ट सांगू शकतो माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसवर की 2025चा जो कट ऑफ 2024चा जो कट ऑफ होता हा इथं बघू शकता. 2024चा कट ऑफ हा आहे. याच्यापेक्षा जास्त म्हणा का याच्या एवढा बी कट ऑफ जाणार नाही. 2024चा कट ऑफ मी लिहून देऊ शकतो. 2025चा कट ऑफ हा याच्यापेक्षा कमीच जाणार आहे. कारण लय मोठे आहेत. कारण मी पहिल्यापासून सांगत आलं की 2024चा पेपर हा लय सोपा होता. 2024मध्ये काय म्हणतात त्याला नॉर्मलायझेशनचे भेटत होते, सगळ्यांना जास्तच मार्क भेटले. 2025मध्ये काय झालं, पेपर तर अवघड आलाच, व्हॅकन्सी थोड्या जास्त आल्या
आणि सगळ्यात मेन नॉर्मलायझेशनमध्ये बी फेरबदल झाले. नॉर्मलायझेशनमध्ये कधी कसे पोराचे मार्क फर्स्ट टाईम कमी झाले, याच्या आधी मार्क कमी होत नव्हते. पेपर सोपा असेल तर नॉर्मलायझेशन कमी होत होतं, नाही तर वाढत पण नव्हते, पण कमी होत नव्हते. तर कमी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमी झाले, त्याचा कट ऑफवर लय फरक पडते. ठीक आहे, त्याच्यामुळे 2024 सारखा कट ऑफ जाणार आहे का तुमचा? नाही. 2024चा कट ऑफ कितीने वाढला होता की 2024चा कट ऑफ हा फिजिकल मेडिकलचा एक लिस्ट आली होती, त्याच्यापेक्षा फायनल कट ऑफ वाढला होता लगभग 20च्या आसपास. UR OBC WS 20-24 आणि SC STचा वाढला होता 17-18 मार्काच्या आसपास. तर जनरल आयडिया सांगत झाला 2025चा, तो कितीने वाढू शकते. आपला कट ऑफ मीनं कसा काढला होता, 106 आपलं ॲव्हरेज आलं. तर 106मध्ये 2 मार्क ॲड केले, म्हणजे 108 ते 110 मीनं हे इथं कट ऑफ 108 ते 110 सांगितलं होतं. तर हा किती आहे जास्त, 91 आणि UR 91 आणि 9 झाले 100, 9 5 14, म्हणजे 10 ते 15 मार्क मीनं सांगितलेत की बा तुमचा फायनल कट ऑफ वाढणार आहे 10 ते 15 मार्कांना. ठीक आहे, हे झालं तुमचं जनरल सगळ्या गोष्टी, किंवा ह्या गोष्टी तुमच्या समोर आहे सगळ्या. तर याच्या बेसवर मी तुमच्या कमेंटचे सगळे आन्सर करणार की कोणाला CISF भेटू शकते आणि कोणाचं होऊ शकते, कोणाचं नाही होऊ शकत. विषय कसा आहे की डायरेक्ट पोराला जर सांगितलं तर होणार नाही, पोरं हे डिमोटिवेट होतं. असं नाही की मी सगळ्यालाच मग सांगतो की होणार आहे. विषय असा असते की सगळ्यांना व्यवस्थित सांगणं पडते की बा तू फिजिकल दे आणि तो फायनलचा बा चान्सेस किती टक्के काय, सगळ्या गोष्टी सांगणं पडतं. पण डायरेक्ट असं नाही सांगू शकत ना की सपोज त्या पोराला हाय मार्क मी ज्या कट ऑफच्या दायऱ्यात सांगेल त्याच्यात त्याला मार्क भरून राहिले, आणि त्याला असं थोडी सांगू शकतो की आपण की तो होणारच नाही बा, आणि त्याचं झालं तर त्याला जिम्मेदार कोण राहील मग. त्याच्यामुळे विषय असा असते की ज्या पण पॉसिबिलिटी बनतात त्या सांगणं पडतात. जर एखाद्याला लयच कमी मार्क आहे, 1 मार्क 2 मार्क, तिथं मी डायरेक्ट सांगणार आहे ना की तो होणारच नाही. आपण सांगू शकतो ना, प्रेडिक्ट करू शकतो तेवढं की ज्याला आत्ताचा कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा 1 मार्क 2 मार्क 3 मार्क 4 मार्क जास्त आहे, 5 मार्क जास्त आहे, नाही होऊ शकत. पण ज्याला 7 8 9 10 मार्क आहेत तर ते काठावर येत नाही, त्याचं होऊ बी शकते, नाही होऊ शकत. त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीने याचं उत्तर देणार बा. कोणाला याच्यात काही वाटत असेल ठीक आहे, आणि जे जास्तच विचार करतात त्यांनी काही पाहू नका व्हिडिओ, बाबा मी असं होईल तसं होईल. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करू. कमेंट म्हणजे मी ना लय मोठं याचं कमेंट बॉक्समध्ये जाऊन स्क्रीनशॉट मारेल. बरेचसे आता जे रेग्युलर पोरत कमेंट करतात, आता त्याचे आहेत काही काहीचे नाही आहेत, म्हणजे मी ते बघितलं नाही सगळं व्यवस्थित कोणकोणत्या कमेंट आहे. मी जाऊन फटाफट स्क्रीनशॉट काढले फक्त, आणि मी लिटरली ते पाहिले पण नाही काय काय कमेंट आहे. मी डायरेक्ट फक्त हे डाटा काढला आहे पुढं की बा कट ऑफ किती हे दर्शक, आणि याच्या बेसवर मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, चल व्हिडिओला सुरुवात करूया. तर बा दिव्या वाहुरे वाघ, सर मला 100 मार्क आहेत फिमेल SC कॅटेगरीमध्ये, माझं होईल का BSF किंवा अजून दुसऱ्या कोणत्या पोस्टसाठी? तर फिमेलसाठी भैया, फिमेलचा कट ऑफ मी SCचा सांगला होता 90 ते 95 मार्क. तुम्हाला 100 मार्क येता येईल तर तो चान्सेस आरामात आहे, तर फायनल डिग्री होऊन जाईल, काही विषय नाही. 30 कमेंट डबल आली. 36ची लीड आहे भाऊ. SC CISF SC 123 मार्क आहे, CISFसाठी होईल का? तर CISFसाठी SCचं तर 2024चं म्हटलं तुम्ही, तर 2024चा कट ऑफ 20 वाढला, BSF भेटली, आणि डबल त्याच्यात 10 ॲड केले तर CISF, म्हणजे 30 मार्काची लीड होती, आणि तुला 36 आहे, तो आरामात 100% होणार आहे, CISF भेटणार आहे. तुला नाही भेटलं कोणाला भेटेल मग, काही विषय नाही. फक्त भैया फिजिकल मेडिकलची चांगली तयारी कर, तो होऊन जाईल, डोळे लावून होऊन जाईल, काहीच विषय नाही. सर उषा कापसे, सर फिमेल कट ऑफबद्दल पण सांगा ना. अरे हा ते बनवलेत मी व्हिडिओ, ते व्हिडिओ बनवायच्या आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं मी फक्त गर्ल्सचा कट ऑफ, पण नंतर मी सांगितलेत सगळे. ठीक आहे, नाव तर याचं नाही कटलं, याच्यात नाव होतं बाबा महाराष्ट्र पोलीस वर्ष SSCD कोणती बेस्ट आहे भैया? हे डायरेक्ट खतरनाकवाला कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते पॉईंटवर, कोणती बेस्ट आहे. सगळ्याचं दिमाग अलग असते, सगळ्याची सोचायची कॅपॅसिटी अलग आहे, सगळ्या गोष्टी अलग असतात. पण एक याचं उत्तर द्यायचं म्हटलं, याचं उत्तर तुम्ही घेऊ शकता. कोणी पण SSCGDमधून सिलेक्शन गेले, फोर्समध्ये जॉईन करेल, त्याला फक्त विचारा भाई SSCGD बेस्ट आहे का महाराष्ट्र पोलीस बेस्ट? ठीक आहे, तुम्हाला कोणी पण एकच गोष्ट सांगन, महाराष्ट्र पोलीस भैया इज ऑलवेज बेटर दॅन SSCGD. कारण लय आहेत आता हे, तेच ना, परत मी ते म्हणू शकतो की बा हा कंट्रोवर्शियल पॉईंट आहे, कारण की भाई इकडं आपण देशाची सुरक्षा करायला चाललो, आणि इकडं महाराष्ट्रात आपण हे करू राहिलो. तर बेस्ट तर तसं पाहिलं हे असायला पाहिजे, कारण की देश आपला सगळ्यात पहिला असते. पण आपण तसं धरून चालतो की आपण बा देशाची सुरक्षा करायला चाललो, पण तिकडं काय होतं आहे ते जे नोकरी करतात त्याला माहीत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला कधी बी विचारलं तर ते म्हणून भाई महाराष्ट्र पोलीस बेस्ट आहे. ठीक आहे, असं नाही की ते बेस्ट नाही, SSCGDत काय हेच नाही भाई, पगार बिगार बी तिकडे बी चांगले, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत.
फक्त चांगलं तर भाई हेच आहे ना, पण याच्यात लागायला कॉम्पिटिशन किती असते माहिती आहे? महाराष्ट्र पोलीस SSC GDमध्ये तुम्ही महाराष्ट्र GDपेक्षा महाराष्ट्र पोलीसपेक्षा थोडं कमी कॉम्पिटिशन SSC GD. कॉम्पिटिशन आता पण SSC GDत वाढले. सोपं नाही बी नोकरी घेणं. दोन्ही नोकरी त्याच्या लेवलवर बेस्ट आहे, परंतु सगळ्यात बेस्ट म्हणत झालं तर माझ्या अंदाजांवर ते तुम्हाला तुमचं माझ्या अंदाजानं महाराष्ट्र पोलीस बेस्ट आहे. तुम्ही कोणतं बी SSC GDमधून जॉईन करेल त्याला विचारा, 5पैकी 4 पोरं तरी तुम्हाला हेच सांगतील महाराष्ट्र पोलीस चांगले SSC GDपेक्षा. ठीक आहे. फोर्स पण त्याच्यात अलग आहे बरं, लय मोठ्या गोष्टीच्यात असं म्हणजे हे पूर्ण एक टॉपिकच बनून जाते, पूर्ण कंट्रोवर्शियल. लय मोठ्या पॅरामीटरच्या विचार आपण डिसाईड करू शकतो की पगारावर कोणती चांगली आहे, लाईफस्टाईल कोणाची चांगली आहे, कोणाची ड्युटी चांगली आहे. ठीक आहे, पण एक ओव्हरऑल अंदाज म्हटला तर महाराष्ट्र पोलीस कधी पण चांगले ते भैया. ठीक आहे. त्याच्यानंतर दादा रॉ मार्क्स 91 आहेत, नॉर्मलायझेशन म्हणून काही 97 झालेत. SC BSF भेटेल का? ठीक आहे. रॉ मार्क्स तुमचे फायनल किती झाले बा? 97 मार्क. कट ऑफ मेनू बी 97 पासून सांगेल. SCचा चान्स आहे, पण तू काठावर होईल. त्याच्यामुळे 2026ची तयारी चालू ठेव. होऊ बी शकतं, नाही होऊ शकत, पण चान्स आहे तुला, काही विषय नाही. त्याच्यानंतर प्रियंका लोहारी 88चे 91.34 झाले. ब्रो यू आर फिमेल, फिजिकलसाठी क्वालिफाय आहे, काय करू नको सांगा ना प्लीज. किती 91 मार्क आहे. SC कोणती कॅटेगरी आहे? कॅटेगरी सांगितलीच नाही वाटते. कॅटेगरी आहे का नाही याच्यात? नाही कॅटेगरी नाही आहे, पण सीन असं आहे फिजिकलसाठी क्वालिफाय झाली ताई. फिजिकल देऊ नये, कारण की अंदाज पण येते. अंदाज येते तोंडात, फक्त अंदाज नाही. एक तुला स्वतः कॉन्फिडन्स येऊन जाते की आपण फिजिकल स्टँडर्ड आपल्या व्यवस्थित आहे, आपण फिजिकल पास बी केलं आणि आपण मेडिकल बी फिट राहिलं. तुमच्या सगळ्या गोष्टी फुकटमध्ये राहिल्या, फक्त जायचं तुम्हाला भाडं गमवून आहे. जिथं फिजिकल मेडिकल असेल जायचं, देऊन यायचं. ठीक आहे, बाकी तुमच्यावर सोडते मी, पण मी म्हणेल फिजिकल देऊन या, मेडिकल देऊन या, काहीच विषय नाही. ठीक आहे. 105 OBC जनरल BSF भेटेल का? 105 भाई जनरल कॅटेगरी, तर तो चान्सेस तर नाही बनत तसे, कारण की OBCचं चांगले 10 ते 15 मार्कापर्यंत तुमचे वाढू शकते. नाही रे, OBC ना, ओपन नाही, सॉरी, हे जनरल म्हणजे कॅटेगरीज पावरल. OBC 105 तू काठावर आहे, पण तरी बी होऊ बी शकते, नाही बी होऊ शकत. त्याच्यापेक्षा 24ची तयारी सुरूच ठेव सोबत. म्हणजे विषय काय असतं रे, तुम्ही व्हिडिओ पाहून एक एवढं ध्यानात ठेवा की कोणी स्वतःला सेफ झोनमध्ये टाकू नका, की एवढे मार्क आपण सेफ आहे. सेफ झोनमध्ये कोणाच टाकू नका. कसं म्हणजे तुम्ही चांगले फिजिकल काढले सगळे वेल अँड गुड, परंतु 26ची तयारी चालू ठेवणं, नाही तर कोणती बी जी गोष्ट तुम्ही करत असताना त्याची तयारी चालू ठेवणं हे तुमचं, हे काय म्हणते त्याला, तुमचं एक पाऊल आहे चांगलं तुमच्या प्रगतीचं. नाही तर तुम्ही याच्याच बेसवर जर बसले खतम, एक झोपाय काढूला अभ्यास सोडून द्यायला, हे गलत आहे. कारण की कट ऑफमध्ये कोण कुठून उडत काय सांगता येत नाही. ठीक आहे, ॲट द एंड कोणी बी सगळं खोटं होऊ शकते, पण खोटं झाल्यानंतर काय, आता तुम्ही आम्हाला थोडी नंतर लास्टमध्ये म्हणणार की तू हे सांगितलं आणि तो कट ऑफ गेलाच नाही बघा, मी काय करू. तर मी पहिलेपासून सांगत आले, कोणी बी पहिलेपासून हे सांगते की बस अभ्यास चालू ठेवा तुम्ही. ठीक आहे, सांगितलं मी तो उत्तर कुठं गेलं म्हणतं, बरं चालू होतं हे. ठीक आहे. त्याच्यानंतर गणेश मावेरिक ज्याला 120+ आहे त्याचंच होणार फिक्स, त्यापेक्षा कमी वेळाने विषय सोडून द्या आणि पुढची तयारी सुरू ठेवा. कटू आहे पण सत्य आहे. पण आता भाऊ, प्रत्येकाचा सोचायचं कॅपॅसिटी अलग असते. त्याचं म्हणणं आहे की 120पेक्षा जास्त ज्याला आहे त्यालाच होणार आहे, 120पेक्षा जास्त ज्याचं आहे त्याचं होणार आहे, बाकीच्याच होणारच नाही, विषय सोडून द्या. तर भाई तुला आता कसं बोलू शकत नाही ना आपण याच्यावर एवढं, की तसा विषय नसते रे भाई, की प्रत्येक 120 हा मागच्या वर्षीचा कट ऑफ सारखा 120 आणि असे कट ऑफ जाणार नाही 25चा, एवढं तुम्ही सांगू शकतो. ठीक आहे. 120 एवढं जाऊ शकते का मग ते कोणाला माहीत नाही. पण मग असं नाही की बाबा तुम्ही डायरेक्ट ज्याला 120 नाही त्यांना विषय सोडून द्या, हे गलत आहे. असं काही पाहू नका ना. अशा लोकांपासून तुम्ही स्वतः दूर राहा, की ज्यांना म्हटलं की 120 जाणार आहे पण त्याला कमेंट करणं, असं फक्त पायाचं सोडून द्यायचं, इग्नोर करायचं. तेव्हा तुम्ही म्हणजे कसं असतं रे, माणसं सगळ्याकडून अलग अलग एक्सपेक्ट करतात. कोणी असं राहीन, कोणी तसं राहीन, पण प्रत्येक माणूस सारखा नसते. कोणाची सोचायची अलग हे राहते, कोणाची हे असते. त्याच्यामुळे आपण सुद्धा दुःखी होतो. त्याच्यामुळे कसं असतं, हे लोकांना असं जास्त हे नाही करायचं की बा आहे ठीक आहे, पाहून घेऊ आपण काय विषय होणार पुढच्या पुढेच पाहून घेऊ. सर DVचा व्हिडिओ बनवताना त्यामध्ये मराठा कास्टसाठी सूट हवी असल्यास कोणतं डॉक्युमेंट बनवायचं आहे सांगा. ठीक आहे ताईने रे भाई ब्रो आहे,
रतन कदम पण DP लावून ठेवला पोरीचा. काय विषय नाही बाई, पुढच्या वेळेस मी डॉक्युमेंटचा अजून व्हिडिओ बनवलाच नाही, त्याच्यामध्ये सांगून देईन मी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि मराठा कॅटेगरीमधून सूट घ्यायसाठी कोणतं ते लागते बा ते सांगेन व्यवस्थित तुम्हाला, करेन तुमचा डाऊट क्लिअर. ठीक आहे. अभि पोलीस सर मला 116 आहेत, OBC फायनल होईल का? 116 OBC फाईल भाई आरामात 100%. विघ्नेश शिंदे सर 107 OBC फायनल होईल का? 107 OBC तेच भाई, तू काठावर आहे, काठावर आहे 107 हा. तर मग काय आपली 26ची बी तयारी चालू ठेव. म्हणजे कट ऑफ तुम्ही बनवेल तसा OBCचा 107 मार्क सांगेले होईल, काही विषय तर होईल बी, काहीच विषय नाही. परंतु कसं आहे 26ची तयारी बी चालू ठेवणं पडते, होऊ बी शकते, नाही झालं तर मग कसं त्याच्यामुळं तयारी चालू ठेवा. कट ऑफ मी सांगेल 105 मार्क जाईल. हा भाई 90% तरी कट ऑफ हात जाईल असं वाटतं मला, कारण की आपण सगळा डाटा बिटा घेऊन असा अंदाजे कट ऑफ काय सांगेल नाही. ठीक आहे. 127 मार्क 107 मार्क आहे, तुला 90% चान्स आहे. 97.2 SC कॅटेगरी कास्ट काय होईल? 97.2 कट ऑफ मी सांगेल 97 SCचा मिनिमम 97 ते 103. ठीक आहे. चान्स आहे भाई तुला 90% चान्स आहे, पण तू काठावर एवढं ध्यानात ठेव. ठीक आहे. स्वतःला असं शेपमध्ये टाकून नको देऊ. मला 107 मार्क OBC सिलेक्शन होईल का? 107 मार्क OBC 105 ते 108 कट ऑफ सांगेले, तेच भैया काठावर आहे, 90% चान्स आहे, काय विषय नाही, होऊन जाईल. तुम्ही म्हणसाल की सगळ्याला होऊन जाईल म्हणून राहिला, पण मला उत्तर कसं तुम्हाला समजून राहिलं आता, की तुम्हाला जर म्हटलं एक तर तुला 7 मार्कात येईल, कायच म्हणावं की तू होणार नाही का होणार आहे, काय म्हणावं. कसं आहे, मी मा कट ऑफ पाहू राहिलो, मा कट ऑफ मी सांगेले, मी मग स्वतःच्या कट ऑफवर तरी विश्वास ठेवू राहिलो 90% तरी, किंवा OBCचा मी सांगेल 105 ते 108, तुला 107, तर माझ्या अंदाजानं तर होईन भाऊ, काही विषय नाही. ठीक आहे. तर प्रत्येकाला तर नाही सांगू शकत मी असं तसं. आता 102 मार्क OBC तुम्हाला काय वाटतं त्याचं? भाई बेटर राहील, पुढच्याची तयारी चालू कर, पण फिजिकल मेडिकल देऊन टाक. 102 मार्क कट ऑफ तुम्हाला मी सांगितलंच, आपला पहिलाच कट ऑफ एवढा कमी सांगला, याच्यापेक्षा कमी जाणार. 105 ते 108 OBC सांगेल, 102 तर चान्सेस लय कमी होऊन जाते भाई, त्याच्यापेक्षा तू पुढची तयारी कर. आता हे काही बाबा असं डिमोटेट नका हो बरं. 102 मार्क आता तुम्हाला स्वतःला वाटतं आपण काठावर डिमोटेट व्हायचं कारण नाही आहे. याचं कारण हे आहे की आपला अभ्यास कमी आहे आणि आपण चांगला अभ्यास करायला पाहिजे 2024साठी. हे असं मनावर घ्या, असं उलटं मनावर न घेऊ की बाबा मला मार्क कमी आहे मग काहीच होणार नाही. मनावर असं घ्या की आपण अभ्यास आपला कुठंतरी कमी पडलं, त्याच्यामुळे आपल्याला कमी मार्क आले. तर एवढं कमी मार्काला तुम्हाला म्हणजे तुम्ही नाराज हो राहिले, तेव्हा उठून पेटा चांगला असा अभ्यास करा की तुम्हाला कट ऑफची व्हिडिओ पाहायचाच काम नाही पडलं पाहिजे. खतम डायरेक्ट. कट ऑफ 20+ एका डायरेक्ट 30+ स्कोर जे होईन ते, असं मी म्हणणं आहे. ठीक आहे. स्वप्नील डागडकर महाराष्ट्र OBC 108 18+ची लीड आहे. ठीक आहे बाय, होऊन जाईल आरामात. दादा 97 SC तू पण काठावर आहे बाई, 90% चान्स आहे. ॲव्हरेज वर जाऊ नको भावा. PETचा पण ॲव्हरेजपेक्षा जास्त जात होता 2025ला, कमी केला ॲव्हरेजपेक्षा. ठीक आहे. तर ॲव्हरेज कोणाचं म्हणून राहिलं काय मला समजून राहिलं. मला ॲव्हरेज मिनस होता का PETचं काय सांगितलं नव्हतं. कट ऑफ PETचं कट ऑफचं मी व्हिडिओच बनवला नव्हता, फायनलचं बी बनत नव्हतं मी, पण ते सगळेच बनवून राहिले तर मग बनवूनच पडतं भाई. कारण की तुम्ही लोकांचे व्हिडिओ पाहू राहिले, मग ते तिकडं पाहिल्यापेक्षा इकडं दिमागाचं हे केल्यापेक्षा मग मी सांगूच राहिलो तुम्हाला. ठीक आहे. तर ॲव्हरेज तुम्ही पाहिलं असेल RWचं ॲव्हरेज जास्त होतं, तर त्याच्या बेसवर त्यानं कट ऑफ बी जास्त चांगला होता. ठीक आहे. आणि आपला कट ऑफ कमी गेला आहे. तर ॲव्हरेजचा असा विषय असते, ॲव्हरेजपेक्षा फिजिकलचा कट ऑफ हा कमी असते, कारण की फिजिकलमध्ये 8 गुणा पोरं क्वालिफाय करणं पडते, पण ॲव्हरेजपेक्षा फायनल कट ऑफ जास्तच असते, कारण की फायनल कट ऑफमध्ये एका जागेसाठी एकच पोरं घेणार ना, जेवढ्या जागा आहे तेवढंच पोरं घेणार. त्याच्यामुळे ॲव्हरेजपेक्षा भैया कधी पण तुमचा फायनल कट ऑफ जास्तच राहते. ठीक आहे. त्याच्या बेसवर बी मी 106 आपलं ॲव्हरेज काढलं होतं, ते आणि किती मार्क सांगितलं मी वाढले, 2 मार्क वाढवले त्याच्यात, 108 असं मी कट ऑफ तयार केला होता. ठीक आहे. 110 SC ठीक आहे बाई, होऊन जाईल तो 110 SC, काय विषय नाही भाऊ. मग CISF 115 ते 120च्या मधात राहील का? CISFचं सांगत झालं. मिनिमम कट ऑफ आपलं BSFसाठी सांगितलं मी ना, कोणती कॅटेगरी आणि सांगितली नाही. URचं पकडून झालं 110 मी सांगितलं आहे. 110 म्हणजे 20 मार्क. 2024चं पाहतो मी, 2024मध्ये 20 मार्क वाढले, BSF भेटलं, परत 10 मार्क वाढले
CISF भेटलं, म्हणजे टोटल किती 30 मार्क वाढले. ठीक आहे. तर तर 20 मार्काच्या जागी आपण 15 मार्क धरू, 15 आणि हे 5 10, हो 120च्या आसपास तुम्हाला CISFचे चान्स बनते आरामात. 115 ते 120, 120, 122, 122, बस याच्यापेक्षा जास्त नाही जाणार CISF. 10 प्लस जाणार फक्त दिलीप शेंडे, 10 प्लस जाणार फक्त. पाहू आता काय होते ते पुढं, काही विषय नाही. महाराष्ट्र कट ऑफ से 20 मार्क ज़्यादा है और यूआर कैटेगरी, हिंदीत कौन विचारलं वो? सोमेश चौहान, महाराष्ट्र कट ऑफ से 20 मार्क ज़्यादा है, महाराष्ट्र कट ऑफ से यूआर से तो हो जाएगा ना, फिर तेरा हो जाएगा. 20 मार्क ज़्यादा है तेरे को, कारण की 20 मार्क और महाराष्ट्र 2024चं बी 20 प्लस झाले तर आरामात तिचं होऊन जाईल. पण तू मराठीत बरं ठीक आहे. OBC रुपाली, OBC मेल, आता हे पुरीचं नाव दुसऱ्याला निच्यात मेल. OBC मेल महाराष्ट्र 110 होईल का? OBC 110, हो बाई, काय विषय नाही, चान्स आहे. 110 म्हणजे कट ऑफपेक्षा आपल्या स्वतःच्या कट ऑफपेक्षा 2 मार्क जास्त होऊन जाईल तो. 110 तेच ना की 2025मध्ये झाले, पण 2024मध्ये कसं 20 प्लस गेलं तर तसा ओपन URसाठी इथं 15 प्लस जाणार आहे, हा एक अंदाज आहे. 2024मध्ये 20 मार्क जास्त झाले तर इथं 15 मार्क लोक जास्त होईल बा. ठीक आहे. हर्षल धनमाल हर्षल धडमल 100% हात जाणार. धन्यवाद, जो कट ऑफ चांगला होतो, काही विषय नाही. ठीक आहे दादा, फिमेलचा कट ऑफ बद्दल पण सांगा ना थोडं, कसं काय असणार. ठीक आहे, एक व्हिडिओ आहे तर त्याच्यात मी सांगितलं फिमेलचं पण ॲक्युरेट हात जाईल भाई. धन्यवाद भाऊ. विक्की पाटील, अर्चना चाहुरे, फिमेल SC 21ची लीड आहे, CISF मिळेल का? CISFची SCसाठी आणि गर्ल्स आहे. मी पोराला सांगू राहिलो 25 मार्क जास्त असेल, 25, कारण की 2024मध्ये 30 प्लसवर CISF भेटलं होतं, तर मेलसाठी 25 आणि पोरीचं 21पर्यंत बी होऊन जाईल, काही विषय नाही. CISF 30 प्लस आहे भाऊ, ST कॅटेगरी CISF आरामात भाई, काही विषय नाही. OBC मेल 32 प्लस लीड आहे, भेटेल का? चेतन खाकरे भाई, आरामात 100%. फक्त फिजिकल मेडिकल आपलं व्यवस्थित कर. 32 प्लस मार्क म्हणजे CISF ते आरामात भेटेल. सर माझी कास्ट EWS आहे, 110 होईल का माझं? EWS 110, ठीक आहे भाई, होऊन जाईल. फिजिकल मेडिकलवर ध्यान देऊन जाईल, काही विषय नाही. 22 प्लस आहे, आरामात एक पोस्ट भेटून जाईल, काही विषय नाही. मोटिवेशन खुशी 105 मार्क्स आहेत फिमेल URमधून, होईल का सिलेक्शन? 105 मार्क, पुरीचं कट ऑफ की चांगलं मी ना. कॅटेगरी कोणती आहे? UR 105 एकदम काठावर बाई, काही सांगता येत नाही आता. त्याच्यामुळं पोरीचं तरी कसं, पोरीचं कट ऑफ, आणि कोणतरी म्हटलं तुम्हाला कमेंटमध्ये की फिजिकलचा पोरीचा कट ऑफ जास्त लागला, पण मागचं रेकॉर्ड बघा कधी बी फिजिकलचा जास्त लागला आहे, कारण की त्याला भेटत नसेल तेवढा कट ऑफ लोक त्याने वाढत नेले, पण फायनल एवढं जाणार नाही, कारण की मुलींचा फायनल कट ऑफ पोरापेक्षा कमीच असतं कधी बी. ठीक आहे दादा, 94 रॉ मार्क 97 आहेत. SC BSC भेटेल का? कट ऑफपेक्षा 9 मार्क जास्त आहे. SCचं कसं 9-10 मार्क बी असले तर ते म्हणजे होऊ बी शकते, काठावर आहे, तुम्ही काही विषय नाही. आता मी नीट म्हणलं चान्स आहे. ते एका भाऊचं म्हणणं काय झालं, हर्ष मोहिते, किती खोटं बोलशील तू मुलांशी, म्हणजे त्यांनी तुझं चॅनल बघावं म्हणून प्रत्येकांना चान्स आहे म्हणते. ज्याचे नाही होणार त्यांना डायरेक्ट सांग ना, नाही होणार म्हणून. हा फिजिकल मेडिकलचा अनुभव येईल, पण हा ते तर सांगूच राहील मी. आणि होईल जाऊन असा चान्स आहे. याचं म्हणणं आहे की बाबा तू प्रत्येकाला कोण म्हणून राहिलं होऊन जाईल बा. तर विषय असा आहे की आता हे पोरगं मी कसं पाहू राहिलो, 97 कट ऑफ, स्वतःचा कट ऑफ पाहू राहिलो मी. 97 ते 103 कट ऑफ मी सांगितले. ठीक आहे, मग कट ऑफमध्ये 97.5 हे ऑलरेडी बसू राहिला, आणि त्याला मी असं कसं काय म्हणणार डायरेक्ट तो होणार नाही. जर त्याचं होणार नाही तो झाला, त्यानं सगळं सोडून दिलं, तर मग त्याला काय सांगणार मी. त्याच्यामुळं मी कसं सांगत ते तुला चान्स आहे भैया, कारण की मी स्वतःचा कट ऑफवर माझ्या कट ऑफवर विश्वास ठेवणार नाही, तर तुम्ही कसं काय ठेवणार आहे कुछ बी मतलब. त्याच्यामुळं कसं आहे, मी असं सांगू राहिलो बरोबर की कट ऑफ मी स्वतःच पाहू राहिलो, ज्याला लयच कमी मार्क द्यायला सांगू राहिलं नाही होणार, पुढच्या द्यायची तयारी करा, काय विषय नाही.
ईशा बोबडे सर 110 मार्क हो महाराष्ट्र फीमेल ओबीसी सीआयएसएफ मिल जाएगा सर कट ऑफ 97 गए. हां ते यूट्यूब चॅनल ह्या ताईचं बी एक माहीत असेल तुम्हाला. तिनं मी आपला महाराष्ट्राचा व्हिडिओ बनवला होता. काय म्हणणं आहे 110 मार्क फिमेल 110 मार्क फिमेल कोणती कॅटेगरी ओबीसी सीआयएसएफचे चान्सेस तर 100% तर नाही सांगू शकत 90% आहे चान्सेस. 110 मार्क तेच तुला 115 असते तर होऊन गेला असता आरामात. परंतु आता 90% चान्सेस सीआयएसएफसाठी आपण एखादी पोस्ट तुला आरामात भेटेल बीएसएफ. तर उषा कापसे सर गुगल फॉर्मचा डाटा टेलिग्रामवर केलं तर पैसे सेंड. दादा 100 आहेत फिमेल EWS फिमेल EWS 100. तर कट ऑफ मी EWSचं सांगितलं 102 103 ठीक आहे. त्याच्यामुळे तू मार्क कमी आहेत ताई. तर विषय हो राहील पुढच्या याची तयारी केली तर बेटर राहील. ठीक आहे. मानू चौघडे कट ऑफचं कसं असतं ते कट ऑफ कमी बी किती जाऊ शकते जास्त बी जाऊ शकतं. पण तुमचं पहिलं काम आहे याच्यावर ध्यान देणं. कशावर? फिजिकल मेडिकलला जाणे तुमचं पहिलं काम आहे. ठीक आहे. मुलींचा मुलांपेक्षा जास्त कट ऑफ गेला होता PET PSTसाठी आणि तो मुलांचा जास्त कट ऑफ सांगते. तर भैया मी ना फायनल कट ऑफ सांगते. मुलांचा फायनल कट ऑफ कधी बी जास्त जाईल मुलींचा फायनल कट ऑफ कमी जाणार आहे. PET PSTमध्ये गण त्याचा जास्त गेला आहे पण फायनल नाही जाणार. एक्सपिरियन्स एवढा तरी. भावात फक्त तुझ्यावर भरोसा आहे. कार्तिक सोनवणे धन्यवाद. काही विषय नाही भाव. UP बिहारी लोक भयाल आता महाराष्ट्रातून बरेच देते त्यांच्यामुळे कट ऑफ वाढत आहे. भाई हे पण एक गोष्ट आहे. आमच्या ट्रेनिंगमध्ये बी 4-5 पोरं होते त्या म्हणजे सीन कसं करतात ते महाराष्ट्र डोमिसाईल काढून घेतात. कसं बी करून महाराष्ट्र डोमिसाईल निघलं की महाराष्ट्राचा आणि गुजरातचा कट ऑफ त्याला माहिती कमी जाते. आणि महाराष्ट्राचा आणि गुजरातचा कट ऑफ ते डोमिसाईल कसं भेटते बा की हे तसं ते कारण भेटते की आम्ही तर कामाला होतो आम्ही तर राहिले बा त्याच्या बेसवर ते काही बी करून काढतात डोमिसाईल. आणि महाराष्ट्राचा कट ऑफ UP बिहारच्या पेक्षा किती कमी जाते माहीतच तुम्हाला. त्याचं कट ऑफ जायचं कारण काय आहे त्याचं मॅथ रिजनिंग तर पोराचं पहिल्यापासून स्ट्रॉंग असतं. आणि त्याला हिंदी सब्जेक्ट त्याची बोलीभाषा हिंदी आहे त्याच्यामुळे त्याला हिंदीचे मार्क 5 ते 10 मार्क आपल्यापेक्षा कधी बी जास्तच असते. ते असे बी करतात पोरं. आता स्वतः आम्ही बी पाहिले पण जास्त नाही करत. भाऊ तुझं भाषण खूप छान आहे. लव यू फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद भाऊ. कोणत्या डिस्ट्रिक्टचे आहे भाऊ? महाराष्ट्र. भाऊ तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टचे आहे भैया? मी आहे महाराष्ट्र आपलं काय बुलढाणा डिस्ट्रिक्ट MH 28 नंबर भावा. हे सगळं कमेंट बहुतेक त्या याचे काढणं म्हणजे मला हे देणार आहे. माय स्कोअर 90+28 लीड OBC तर CISF भेटेल का? नक्की सांग भावा. बाकी दुसरी नाही करणार. 2023 हा याची कमेंट वाचली होती याची भाईची. या 2-3 चांगले मार्क येतील काही विषय नाही. मागचे बी मार्क पाहिले चांगले मार्क होते. तर ह्या वर्षी किती 28ची लीड आहे. 28ची म्हणल्यावर मागच्या वर्षी +30 झालं तर CISFसाठी जो फिजिकलचा कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा 30 CISF भेटलं होतं. ह्या वर्षी 2 मार्क तर आरामात कमी होईलच तुला भेटून जाईल काही विषय नाही. CISF ह्या वर्षी एकदम राईट भाई. खरंच हात जाणार कट ऑफ 100% आहे. बऱ्याचशा पर्यंत वाटू राहील हात जाईल. लपो आपण फायनल काय होतं. PET PSTमध्ये लिस्टमध्ये नाव नाही काय करावं सांग प्लीज. जर अजून बी तो नाव सापडत नसेल तर एकच इलाज डायरेक्ट आपला बोऱ्या बिस्तर गुंडाळाचा डायरेक्ट दिल्लीला जायचा मोर्चा घेऊन नाही म्हणजे आपलं SSC जे ऑफिस असते ना तिथे जायचं म्हणा हे एवढे मार्क आहेत मला आणि तुमचा कट ऑफ एवढं याच्यावर गेला त्याला बाकायदा एक लेटर द्यायचं आणि ते करतील तेच तुमचं समाधान करतील तिथे जाऊन. भावा ॲव्हरेज कास्ट वाईज काढलं का? सगळ्याचं मिक्स काढलं. तर माझ्याकडे जो डाटा आला होता भैया तो कसा होता 561 पोरं होते. तर सगळ्याचं मी एक्सेलमध्ये डाटा घेतला. एक्सेलमध्ये फॉर्म्युला असते सगळ्याला सिलेक्ट केलं फायनल मार्क्सले आणि त्याचं ॲव्हरेज काढलं. ते कॅटेगरी वाईज नाही काढलं मी ते सगळ्याचं डायरेक्ट काढेल. भाऊ तो एकदम परफेक्ट कट ऑफ सांगितलं. या वर्षीचा कट ऑफ हाच जाणार. लव यू भाऊ. धन्यवाद भाऊ. गौतम चक्रे. आय थिंक व्हिडिओ लय मोठा होत चालला आहे हो. किती टाईम किती झाला ते बी समजून राहील मला. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लय मोठ्या कमेंट व्हिडिओ आहेत त्या मला वाटलं तेवढा टाईम लागेल. मी म्हटलं जल्दीमध्ये पण सांगून दे पण नाही एवढं टाईम लागू राहिले. ठीक आहे. आय थिंक तुमचं झाले असेल डाऊट क्लिअर. सांगायचा हेच होतं की बा पोराचे डाऊट कसे असते त्याच्यावरून तुम्हाला बी एक अंदाज भेटते. आणि फायनल कट ऑफ व्हिडिओ पाहून काय असं नाराज होऊ नका आपलं कट ऑफमध्ये बसतं आहे आपण नाही बसत आहे. आणि सांगायचं हेच की बा स्वतःला सेफमध्ये टाकू नका. कोणाचं होईल कोणाचं नाही होणार हे सगळं फायनल कट ऑफ झाल्यावरच समजेल. सगळ्यात पहिलं तुमचं काम हेच बनतं फिजिकलची तयारी करा. फिजिकल मेडिकलसाठी तुमचं जे असेल ते एक व्हिडिओ बनवूनच मी मेडिकलचे कोणते पॉईंट असतात हे ते
आणि पुढचा तुमचा अभ्यास सुरू ठेवा. ठीक आहे, चल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भैया. भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद.